दो बड़ी टीमें और कड़ी टीमें एक दूसरे के सामने अब खेलते हुए नजर आएंगी। सोनार सिद्ध धाटा बनाम आगरी बॉयज रोड। आगरी बॉयज रोड टीम ने टॉस जीता है। शॉर्ट पिच गेंद पुल किया, शॉर्ट फाइन लेग पर और पहली गेंद पर कैच। डीजे सिद्धू जो कि 0 की निजी योगदान पर आउट हुए। निशी अब गेंदबाजी मार्ग पर तैयार हैं। पावर प्ले का पहला ही ओवर है। थैंक यू। पावर प्ले के पहले ही ओवर में अगर हम देखें तो पावर प्ले दायरे के बाहर दो ही खिलाड़ी हैं। दायरे को भेद कर फाइन लेग पर खेलने का प्रयास जरूर किया था बल्लेबाज सिद्धू ने, लेकिन कामयाब नहीं हो पाए। शॉर्ट फाइन लेग पर बढ़िया कैच वहां पर, और इसी के साथ एक बहुमूल्य विकेट 0 के योगदान पर। पहली गेंद पर सफलता हासिल करने के बाद निशी के हौसले अब 7वें आसमान पर हमें नजर आ रहे हैं। दायरे के अंदर 9 खिलाड़ी दूर छोर से भागते हुए। ओवर पिच गेंद हल्के हाथों से कट करना चाहते थे, थोड़ी सी उछाल। और अभिषेक देखिए वो टोच पर खड़े हुए थे। आमतौर पर टेनिस क्रिकेट में ये चित्र बहुत ही कम देखने को मिलता है, टोच पर खड़े रहकर शॉट को खेला। ऐसी शॉट सचिन तेंदुलकर अपर कट खेलते थे, वीरेंद्र सहवाग ऑन द टोज जिसे क्रिकेट में कहा जाता है। अच्छा लगता है। शॉर्ट पिच गेंद फिर से पुल, और वही खिलाड़ी गेंद के नीचे। खिलाड़ी का नाम राणा, मैन फ्रॉम हरियाणा। राणा ने कमाल के 2 कैचेस पकड़े हैं। डीजे आगरी बॉयज रोड ने टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया है। वो काफी हद तक सफल भी हो रहा है। निशी की अच्छी गेंदबाजी। एक गेंद अगर हम देखें तो ओवर पिच थी, दोनों ही गेंदें शॉर्ट पिच खेली थी। कहीं ना कहीं 2 बड़े शॉट्स लगाने की मंशा में सिद्धू और बालू, ये जो प्रारंभिक जोड़ी थी, वो दोनों ही 0 पर आउट होते हुए। अब इनायत नंबर 4 विशाल आते हुए दाहिने हाथ से। कमाल की गेंद और गिल्लिया बिखेर दी। स्टंप आउट, क्लीन बोल्ड हो चुके हैं। डीजे डीजे पाणी का घेऊन चालत आता? चालेल, अंपायर कडे देऊन ठेवा। 2 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल, हे लक्षात घ्या आपण। कमाल की गेंदबाजी, पावर प्ले की ओर में पावर पैक गेंदबाजी करते हुए निशी। मानो इरफान पठान ने जिस तरह से पाकिस्तान के कराची के मैदान पर कमाल का ओवर फेंका था, हैट्रिक ली थी पहले ओवर में इनिंग के, उसी अंदाज से गेंदबाजी निशी द्वारा। 4 गेंदों में 0 रन उन्होंने खर्च किए हैं और 3 सफलताएं उनके हाथ लगी है। ओवर हैट्रिक की है। आगरी बॉयज रोड एक बड़ा नाम। सोनार सिद्ध धाटाव के अब खिलाड़ियों को जोहरा दिखाना होगा। ये भी देखिए कमाल की ओवर पिच, दायरे के अंदर ही गेंदे को रख रहे हैं और कहीं ना कहीं कंधे का इस्तेमाल कर रहे हैं। 3 विकेटें गिरी है। तालियां बजाते हुए कप्तान अपने इस खिलाड़ी के लिए। कमाल की गेंदबाजी। अभी भी एक भी रन नहीं उन्होंने खर्च किया है। मेडन ओवर होगा क्या? बापू नाडकर्णी ने 1966 में लगातार 21 ओवर मेडन फेंके थे इंग्लैंड के खिलाफ। मद्रास के
टेस्ट मुकाबले में। तालियां बजनी चाहिए निशी के लिए। 3 विकेट और मेडन ओवर। कमाल की ये गेंदबाजी। निशी का पूरा नाम क्या है? नागेश कर्णिकर, लेकिन निशी के नाम से सुप्रसिद्ध। कमाल की दाहिने हाथ की गेंद और 3 सफलताएं उनके हाथ लगी, कोई रन नहीं। और अब सोनार सिद्ध धाटाव टीम को अब कहीं ना कहीं शुरुआत करनी होगी। डीजे गेंदबाजी मार्ग पर पारी की दूसरी ओवर लेकर नयन और स्ट्राइकर एंड पर नीलेश। दोनों कैचेज लिए हैं वो राणा ने। राणा अब डीप में खिलाड़ी तैनात। पहली गेंद दूसरे ओवर की नयन की दाहिने हाथ से ओवर द विकेट। अच्छी गेंद, अच्छा डिफेंस नीलेश के बल्ले से पहला रन आता हुआ। 1 जून 1975 प्रूडेंशियल कप का फाइनल और 1 मई 1983 कृष्णा सातपुते का जन्मदिन। पहली गेंद और पहली गेंद पर सिंगल। स्ट्राइकर एंड पर अब विनेश आते हुए और हमारे स्कोरर मित्र एक यंग डैशिंग और लड़कियों के दिलों की जान। अच्छी गेंद, टिप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई, बैकफुट पर जाकर उसे कट करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं। अच्छी विकेट कीपिंग। अग्री बॉयज रोड एक बड़ा नाम, धावीर महाराज चषक में भी पिछले साल मैंने उनको देखा था। कमाल का उनका प्रदर्शन रहा। इस बार घूमकर नटराज स्टाइल खेल दिया था फाइन लेग पर। पीछे फील्डर तैनात है, एक टिप्पा गेंद उनके हाथ में और कमाल का थ्रो भी। 2 रन पूरे होते हुए। तीन विकेटों के नुकसान पर सोनार सिद्ध धाटाव 2 रन। स्ट्राइकर एंड पर नीलेश फिर से अपरकट करने का प्रयास, लेकिन अच्छी गेंदबाजी, कंधे का इस्तेमाल कर रहे हैं। जिस तरह से निशी ने गेंदबाजी की है उसी के नक्शे कदम पर चलते हुए नयन भी गेंदबाजी कर रहे हैं। एक खिलाड़ी पॉइंट पर, एक खिलाड़ी थोड़ा सा वाइडिश कवर पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, एक मिड विकेट और एक स्क्वायर लेग। और ये बड़ा स्ट्रोक स्ट्रेट की दिशा में 6 रन। इस दिन का पहला सिक्सर लगाते हुए नीलेश। डीजे इस 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रनों पर, 3 विकेटों के नुकसान पर। शॉर्ट पिच गेंद हल्के हाथों से सिर्फ दिशा दी थी, पुश किया था, कट का प्रयास भी नहीं था, पुश किया। पॉइंट पर एक खिलाड़ी तैनात था, उनके पीछे कवर पॉइंट पे ये गेंद को फील्ड किया गया और इस ओवर की इस अंतिम गेंद पर सिंगल आया। सिंगल के साथ अपने निजी 8 के योगदान पर खेल रहे हैं नीलेश और टीम सोनार सिद्ध धाटाव का पहले बल्लेबाजी करती हुई 3 विकेटों के नुकसान पर पहुंची है। 9 रन। अंतर्राष्ट्रीय ओलंपिक में भारत के गोल्ड मेडल भी 9 ही हैं। कहीं ना कहीं एक शुभांक माना जाता है नंबर 9, लेकिन अब 9 से 9 का पहाड़ा उनको चालू करना होगा। 9 दूने 18, 9 30, तो ऐसे ही अगर अब बल्लेबाजी करते रहे तो 45 रन तो जाना होगा। अग्री बॉयज रोड ज्यादा चर्चा न करे क्योंकि 11 बज चुके हैं और इस पूरे दिन 9 मुकाबले यानी कि 9 मैचेस हमें खिलाने हैं, तो हम अनुरोध करें कि ज़्यादा से ज़्यादा आप सहयोग करें। ये देखिए बढ़िया आयोजन, पूरी तरीके से 1,06,000 रुपये की इनामी राशि और चमचमाती ये सुंदर ट्रॉफीज हम देख रहे हैं। बड़ी भव्य प्रतियोगिता है और पूरे इस 4 दिनों में हमने देखा कि लगभग 34 टीमें और एक प्रेक्षणीय सामना यानी कि 33 टीमों ने अपना खेल दिखाया है। जलवा यहाँ पर बिखारते हुए मयूर आए हैं। एक है मयूर वाघमारे देवत के एक्सप्रेस और ये अब मयूर का नाम पूरा मयूर मोरे। स्ट्राइकर एंड पर नीलेश जो कि 8 पर खेल रहे हैं। 5 खिलाड़ी दायरे के बाहर, एक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, एक्स्ट्रा कवर, मिड विकेट और स्क्वायर लेग। दायरे के अंदर फाइन लेग, कवर और कवर पॉइंट। ओवर पिच गेंद लॉफ्ट कर दिया था, कराकेदार ये स्ट्रोक, बल्ला घूमा,
स्टेडियम ढूमा। इस बार नीलेश के बल्ले से निकलता हुआ ये दूसरा सिक्सर। डीजे थैंक यू। दोनों ही छक्के लगे हैं इस इनिंग के, वो नीलेश के बल्ले से लगे हैं। 15 पर अब स्कोर आता हुआ 15, लॉस ऑफ 3 विकेट, जो कि पहले प्रारंभिक जोड़ी आउट होने के बाद नीलेश ने पूरी तरीके से जिम्मा अपने कंधों पर लिया है। 9 होते हैं 9 बॉला में। अच्छी है ये आपकी, ध्यान रखना बहुत ही जरूरी है। अच्छी निशानी खिलाड़ी की। घूमकर ऑन साइड पर खेल दिया था नटराज स्टाइल, अपने ऑन द टोज से मोड़ दिया था फाइन लेग पर स्क्वायर लेग के फील्डर वहां पर तेजी के साथ आते हुए, और इसी के साथ सिंगल रन पूरा करते हुए नीलेश, और सहयोगी है उनके विनेश। ओवर पिच गेंद लॉफ्ट कर दिया था, मिड विकेट पर फील्डर तैनात है। ओ ये राणा ना, राणा मैन फ्रॉम हरियाणा तीसरा कैच पकड़ते हुए कमाल का दौड़ कर ये कैच पूरा किया। वाइडिश मिड विकेट पर वो खिलाड़ी तैनात थे, लेकिन डीप फॉरवर्ड मिड विकेट पर इस कैच को अंजाम देते हुए ये चौथा विकेट मैदान से बाहर जाता हुआ मात्र 1 रन संख्या बनाकर 4 गेंदों का सामना किया विनेश ने, और 15 रनों पर 16 रनों पर चौथी विकेट मैदान से बाहर। डीजे थैंक यू डीजे। इन एट नंबर 6 संदीप भगत आए हैं। एक है संदीप पाटिल, एक है संदीप। संदीप को कुछ ना कुछ करना होगा, नीलेश जब तक मैदान पर है। इनसाइड आउट, दूसरे की मांग होगी क्या? नहीं, स्ट्राइक अपने पास रखनी होगी। टांगों में से दरार, गेंद हो गई फरार। मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। डीजे थैंक यू। इस चौके के साथ 20 रन पर स्कोर आता हुआ सोनार सिद्ध धाटाव टीम का। पहले बल्लेबाजी करते हुए 4 विकेटें गिरी, ये हवा में लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, और आसान सा कैच नहीं छोड़ते आगरी बॉयज रोड की ये खिलाड़ी, और इसी वजह से एक उदयमान होते हुए एक आक्रामक पारी खेलती में आउट होते हुए नीलेश के इस इनिंग में हमने देखे 2 सिक्सर शामिल है और 1 छक्का उसमें शामिल है। कुल अगर हम देखें तो उन्होंने 19 रन अपनी टीम के लिए जोड़े। डीजे थैंक यू। सोनार सिद्ध धाटाव ने टॉस जीता, टॉस हारा, लेकिन बल्लेबाजी करते हुए कहीं ना कहीं उनके बल्लेबाज भी अपने धैर्य को हारते हुए आगरी बॉयज रोड ने अपने अनुभव का इस्तेमाल किया और कमाल की गेंदबाजी और उतनी ही बढ़िया फील्डिंग। 1 क्लीन बोल्ड और 4 कैचेस, 3 कैचेस तो राणा ने ही पकड़े हैं। संदीप बाहरी किनारा, शॉर्ट फाइन लेग पर फील्डर तैनात, 1 रन लेने का मौका था, लेकिन इतनी लेजी रनिंग बिटवीन द विकेट, और यहां पर ही आउट होते हुए लगातार दूसरी गेंद पर विकेट। डीजे थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। हाच गाणी कंटिन्यू करायचा। याच दरम्यान आमचे सन्माननीय गौरव शेठ शहासाहेब इथे आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मॅन ऑफ द मॅचचे चषक आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्यांचं इथे या व्यासपीठावर स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे।
आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे अन स्वागत करूया उपस्थित असणाऱ्या आमच्या गौरव शहा साहेबांचं। ज्यावेळी गावातील एखादा संघ खेळत असतो त्यावेळी ते फक्त खेळाडूच खेळत नसतात मित्रांनो, तेव्हा त्यांचा पूर्ण गाव खेळत असतो। एखादा संघ 11 खेळाडू घेऊन येतो परंतु त्या संघाच्या मागे 100 पाठीराखे असतात आणि ज्यावेळी आपला गाव हारतो आपला संघ हारतो त्यावेळी ती जे सर्व खेळाडू असतात सर्व जे प्रेक्षक असतात त्यांना सुद्धा जेवण जात नाही, त्यांना रात्रीची झोप सुद्धा येत नाही। म्हणजे गावासाठी गावाच्या नावासाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळणं आपल्याला गरजेचं आहे। आणि ज्यावेळी गावामध्ये 2 3 4 4 संघ होतात त्यावेळी कुठे ना कुठे गाव बॅकफुटला जातो आणि ज्यावेळी गावाचा एकत्रित करून होऊन म्हणजे एक गाव होतो त्यावेळी एक संघ होतो एक गाव 11 साठी त्यावेळी गावाचं सुद्धा नाव होतं। मित्रांनो लक्षात ठेवा एकीचं बळ आणि मिळतं फळ। आपल्याला लहानपणी ती गोष्ट होती की ज्यावेळी काठ्या एकत्र असतात त्यावेळी त्यांची मोळी होते आणि त्या मोळीला तोडणं सोपं जात नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो आपण इथला संदेश देऊया की ज्यावेळी आपला संघ खेळत असतो आणि जे पाठीराखे असतात त्यांना खरंच अश्रू अनावर होतात ज्यावेळी संघ हारतो आणि ज्यावेळी त्यांचा संघ जिंकत असतो त्यावेळी त्यांना असं वाटत असतं की ते फक्त खेळाडू जिंकले नाहीत तर आपण सुद्धा जिंकलोय। तर हे लक्षात ठेवा गावाच्या नावासाठी आणि गावाच्या मानासाठी आपण सर्व एकत्रित व्हा आणि एकत्र होऊन आपल्या गावाचा झेंडा या रायगड भूमीमध्ये रोवा। बढ़िया गेंदबाजी अब इनैक्ट नंबर 9 आते हुए प्रथमेश स्कोर अब काफी कम होता हुआ। पहले इनिंग में बल्लेबाजी करती हुई सोनार सिद्ध थाटाव मात्र 20 रन अब उनके स्कोर बोर्ड पर आए हैं और लगभग 7 विकेट उनके गिरे हैं। आखिरी 4 गेंदों का खेल शेष। फुल टॉस ऑन साइड पर मोड़ दिया था, फाइन लेग पर फील्डर तैनात। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट लेकिन उतना ही बढ़िया थ्रो था डीप में, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाए और दोहरा रन पूरे करने के बाद सोनार सिद्ध धाटाव पहुंचे हैं 22 पर। इसके बाद होने वाला मुकाबला आरे खुर्द बनाम मलखंडवाड़ी। आरे खुर्द और मलखंडवाड़ी टीम को विनती होगी कि वो टॉस के लिए तुरंत आए। आरे खुर्द और मलखंडवाड़ी दाहिने हाथ से ओवर द विकेट। कॉम्बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी, ये हवा में खेलने की गलती की लेकिन कहीं ना कहीं गेंद और बल्ले का संपर्क नहीं। सोनार सिद्ध करंडक 2021 बढ़िया आयोजन, 50,000 25,000 12-12 15-15 ऐसी इनामी राशि हम देख रहे हैं। आखिरी 2 गेंदों का खेल शेष इस ओवर का। स्लॉग ओवर में बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और रनआउट भी होंगे ये ही जानना है। रनआउट के रूप में एक और विकेट गिरता हुआ लेकिन अल्पेश की बढ़िया गेंदबाजी। डीजे आखिरी गेंद खेलने के लिए रुपेश रटाटे आए हैं। देखिए देखिए कैसा खेलते, देखिए अरे बाप रे, एक्शन देखिए, उनका स्टांस अलग है। अजरुद्दीन की तरह उन्होंने टोपी पहनी है, ये अच्छी बात है। सिंगल आता हुआ वाइट के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 23 पर 23 धावा। आरे खुर्द और मलखंडवाड़ी टीम से मैं विनती करना चाहूंगा कि वे टॉस के लिए आइए। आरे खुर्द और मलखंडवाड़ी भागते हुए दाहिने हाथ से ओवर द विकेट, अंतिम गेंद और ये क्लीन बोल्ड। और इसी के साथ 4 ओवर के खेल के बाद सोनार सिद्ध धाटाव पहुंची है 23 और जीतने के लिए 24 रनों का लक्ष्य रखा है आगरी बॉयज रोड के सामने। मैं टॉस के लिए फिर से बुलाना चाहूंगा आरे खुर्द और मलखनवाड़ी को। डीजे
सोनार सिद्ध करंडक 2021 आणि गौरव शाह साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढील नाणेफेक करणार आहोत। आरे खुर्द संघाचा संघनायक आला असेल ते इशारा करा। आरे खुर्द बॉल द्यायचा तिकडे। मळखंडवाडी एक इनिंग संपलेली आहे मित्रांनो। आरे खुर्द आणि मळखंडवाडी टॉस साठी आपण लगेच यायचं आहे आणि जो कोणी मॅन ऑफ द मॅच ठरणार आहे त्यांना आमचे जीवनदाता गुरव यांच्या माध्यमातून ड्रीम सोडा फ्री मध्ये देण्यात येईल। तरी जो मॅन ऑफ द मॅच होईल त्यांनी तसंच ड्रीम सोडाकडे जायचं आहे आणि 3 सलग षटकार आणि 3 सलग विकेट साठी सुद्धा आपण बघतोय आमचे ड्रीम सोडाचे सन्माननीय जीवनदाता गुरव यांच्या माध्यमातून 3 सोडा फ्री दिले जातील याची आपण नोंद घ्यायची आहे आणि लगेच तिथे जायचंय। कधी कधी आम्ही हर्षद आपण विसरतो पटकन अनाउन्समेंट करायला। तरी मी विनंती करतोय आरे खुर्द आणि मलखनवाडी चला आपण टॉस साठी यायचं आहे। हर्षद धन्यवाद सर। तसेच सोनार सिद्ध करंडक 2021 मध्ये आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। तसेच व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आणि खूप खूप धन्यवाद। आपण वेळात काढून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल। आपण पाहतोय या स्पर्धेचा दिवस तिसरा दिवस आहे। या तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आगरी बॉयज रोड वर्सेस श्री सोनार सिद्ध धाटाव ए या दोन मातब्बर संघांमध्ये आपण पाहतोय। तब्बल पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर धाटाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना बनवल्या त्या 23 धावा 24 धावांचं आव्हान रचलंय। निर्धारित 24 चेंडूमध्ये 24 धावांची गरज। सिद्धांत मोरे गोलंदाजी मार्फत पहिला चेंडूसाठी यॉर्कर ब्रह्मास्त्राचा मात्र इथे उपयोग केला जातोय। पहिल्या चेंडूची रणनीती समजत नाहीये। फलंदाज नयन जोशी स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय। नॉन स्ट्राईकला प्रज्योत डाके असे 2 धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय आहेत। तर या 2 फलंदाजांवरती एक सोपं आव्हान असणार आहे समोर आणि ते आव्हान पार करायचं आहे। 24 चेंडू 24 धावांची गरज। ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार का? हा चेंडू आपण पाहतोय डावेशीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच आम्हाला कळवतात। आपण पाहतोय राज सर आहेत। हा चेंडू स्क्वेअर आहे। ही मात्र अवंतर धाव आहे। अवंतर धावेने धावफलक मात्र हलकं होईल। 1 चेंडू 1 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता। सुरेख क्षेत्ररक्षण तिथे भूषण मार्फत आपल्याला पाहायला मिळते। असं वाटलं होतं की कदाचित या 4 धावा मिळतील पण तसं घडलं नाहीये। जर तर खेळाचा भाग नाही सुरेख क्षेत्ररक्षण केलंय। आपण पाहतोय आपल्या संघासाठी धावा रोखल्या गेल्या। तब्बल 3 धावा रोखल्या असं म्हणूया आपण। 1च धाव इथे खर्च केली। स्ट्राईक रोटेड स्ट्राईकला प्रज्योत डाके एक धडाकेबाज फलंदाज। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावा। पुन्हा एकदा सिद्धांत कोलडप्याचा चेंडू होता। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न। चेंडू खाली स्वतः गोलंदाज सिद्धू सुरेख झेल फलंदाज बाद। पहिला हादरा पहिला धक्का आगरी बॉयज रोड संघाला। प्रज्योतची जागा भरून घेण्यासाठी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये राणा ज्यांनी सोनार सिद्ध चषकामध्ये त्याने उत्कृष्ट फलंदाजचा किताब पटकावला होता। नक्कीच फ्रीज आपल्या नावावरती केला होता असा हा फलंदाज राणा मोरे आपण पाहतोय मैदानामध्ये पदार्पण करतोय। राणा एक धडाकेबाज फलंदाज। नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर नयन जोशी एक धडाकेबाज फलंदाज आहे। संघाचा रिमोट कंट्रोल ओळखला जातो। तर आपण पाहिलं तर तब्बल 3 चेंडू झालेत। षटकातील 4था चेंडू पुन्हा एकदा कोलडप्याचा चेंडू होता। सुरेख गोलंदाजी मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जातंय। विशाल मान चेंडू खाली आपण पाहिलं तर परफेक्ट क्षेत्ररक्षण परफेक्ट फेकी झाली। तत्पूर्वी मात्र 1 धाव काही रोखू शकत नाहीये। सुरेख रणनीती विकेट म्हणूया आपण राणा आणि नयन कडून या 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावेल। धावसंख्या धावफलकावरती 3 धावा। तब्बल 4 चेंडू झाले 3 धावा धावफलकावरती आल्यात। 1 गडी बाद झालाय आगरी बॉयज रोड संघाचा। लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू ताडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसवला गेला। इथे मात्र सिद्धू यशस्वी ठरतोय। या चेंडूची रणनीती समजत नाहीये। फलंदाज राणाला पहिला चेंडू वैयक्तिक पहिला चेंडू राणा मात्र निर्धाव खेळतोय। 5 चेंडू झालेत। धावसंख्या धावफलकावरती 3। अजूनही आपण पाहतोय या षटकातील
शेवटचा चेंडू लोवर फुल टॉस लॉलीपॉप चेंडू होता फटका फसलाय चेंडू खाली निलेश मस्कार सोपा झेल सोडला जातोय कॅचेस विन द मॅचेस जसं म्हटलं जातं ते समीकरण इथे पाहायला मिळेल या मिळतील त्या 4 धावा कम ऑन डीजे धन्यवाद डीजे संजय दादा शेळके यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आपली बसण्याची व्यवस्था केली आहे आपलं आपण पाहतोय एक सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत केलं जाईल संजय दादा शेळके यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे तर आपण पाहतोय या मैदानामध्ये काय घडलंय काय बिघडलंय जर आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी केली होती असं वाटलं होतं की इथे मात्र सिद्धू आपल्या संघाला विजयश्री खेचून अनेक कारण की धावा तर रोखल्या होत्या सिद्धूने पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि शेवटच्या चेंडूवरती हा जो झेल उडाला होता तो किती महत्त्वाचा होता निलेश कडून या अपेक्षा नव्हत्या कारण की निलेश एक निर्णायक खेळाडू आहे आपण पाहिलं तर एक नामवंत क्षेत्ररक्षक सुद्धा आहे फलंदाजी सुद्धा आपण पाहिली होती निलेशचे 2 षटकारांचं योगदान दिलं पण आता मात्र क्षेत्ररक्षणामार्फत थोडं नाराज केले म्हणून आपण आपल्या होम ग्राउंडवरती पुन्हा इथं गोलंदाजी मार्फत तेजस एक्सप्रेस सुरेख चेंडू आणि आपण पाहतोय इथे मात्र फलंदाज बाद होतोय झेल बाद होऊ शकला असता पण तसं घडलं नाही आणि आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये नयन जोशी बॅक टू द पॅव्हिलियन अग्री बॉयज रोड संघाला दुसरा हादरा धन्यवाद डीजे आपण पाहतोय या नवीन फलंदाज मैदानामध्ये निकेत फोगळे एक धडाकेबाज फलंदाज आपण पाहतोय खराबडी संघाचा हा खेळाडू आहे अग्री बॉयज रोड संघाचं मात्र आता प्रतिनिधित्व करतोय नक्कीच आयकॉनची भूमिका मात्र इथे पार पाडली जाते या मैदानावरती नक्कीच गोलंदाज सुद्धा आपण जर पाहिलं तरी आयकॉन खेळाडू आहे धाटाव संघाकडून खेळताना पाहायला मिळते लांडर संघाचा हा एक खेळाडू तेजस एक एक्सप्रेस पहिल्या चेंडूवरती यशस्वी दुसरं चेंडू राणा मोरीसाठी आपण पाहतोय दुसरा चेंडू होता खोलडप्याचा चेंडू होता सुरेख गोलंदाजी या चेंडूची रणनीती समजत नाहीये फलंदाज झाला चेंडू सरळ आपण पाहतोय निर्धाव जर निलेश मस्करने तो झेल पकडला असता तर मात्र आदर समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं कारण की राणा मोरे असा एक निर्णायक फलंदाज आहे त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे तेवढी ताकद आहे की आपल्या संघाला एकतर्फे विजयश्री खेचून नेऊ शकतो आणि त्या खेळाडूचा तुम्ही झेल सोडलाय फटका फसलाय पुन्हा एकदा चेंडू हवेत चेंडू खाली आता मात्र आपण पाहतोय बॅक काही चुकणार नाहीये फलंदाज बाद राणा मोरे बॅक टू द पॅव्हिलियन कम ऑन डीजे धन्यवाद डीजे नक्कीच आपण पाहतोय ओढ एक इच्छा नक्कीच आपण पाहतोय सर्वांची इच्छा असणार आहे की हा सोनार सिद्ध करंडक 2021 आपणच विजयी व्हावं त्याच्यासाठी चाललेली ही लढत आपण पाहतोय त्याच्यासाठी चाललेला हा पूर्णपणे अट्टहास असं म्हणूया संघर्ष केला जातोय या मैदानावरती करावाच लागणार आहे ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा वर्ष पहिलं आहे सोनार सिद्ध करंडक 2021 आणि या पहिल्या वर्षामधील आपण पाहतोय या दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच
एक रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकून अग्री बॉयज रोड संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं धाटाव संघाला आणि आपण पाहतोय या धाटाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना बनवल्यात त्यात तब्बल 23 धावा 24 धावांचं एक सोपं आव्हान ठेवलंय. ते आता हळूहळू कठीण होताना पाहायला मिळतोय कारण की गोलंदाजी मार्फत तेजस सुरेख गोलंदाजी खोलडप्याचा एष्ट्या उद्ध्वस्त निकेत बॅक टू द पॅव्हिलियन. एक देखणी गोलंदाजी पाहायला मिळते तेजस. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. एक सुरेख गोलंदाजी. जर इथे मात्र आपण बघतोय 4 चेंडू मध्ये तब्बल 3 गडी बाद केलेत गोलंदाज तेजसने. मी म्हटलं होतं एक एक्सप्रेस आयकॉनची भूमिका आणि पूर्णपणे आयकॉनची भूमिका पार पाडताना पाहायला मिळतोय गोलंदाज. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. दुसरं षटक प्रगती पदावरती आहे. प्रत्येक षटकामध्ये बनवायच्या त्या 6 धावा आणि जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. त्या सुद्धा 4 आपण म्हणूया 4 धावा रोखल्या गेल्या असत्या तर मात्र प्रितेश काहीतरी वेगळं आपल्याला समीकरण पाहायला मिळालं असतं कारण की त्या 4 धावा सुद्धा रोखल्या असत्यानी राणा आपण जर पाहिलं तर स्वस्तात बाद झाला असता. पण तसं घडलं नाहीये. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ते नक्कीच सांगता येत नाहीये. पण अजूनही आपण पाहतोय सामना संपलेला नाहीये. एक निर्णायक फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत. स्ट्राईकला आपण पाहतोय एक तडाखेबाज फलंदाज अल्पेश पाटील मॅन फ्रॉम खारापडी. आयकॉनची भूमिका अग्री बॉयज रोट संघाकडून. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तुषार मोरे एक गणागती फलंदाज. तेजस आपण पाहतोय लांडर एक्सप्रेस. हा चेंडू मात्र कुठेतरी आपण पाहतोय स्क्वेअर चेंडू फेकला जातोय. ही अवंतर धावा आहे. अवंतर धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लगेच 8 धावा धावफलकावरती आलात. इथे मात्र अवंतर स्वरूपामध्ये एक धाव का होईना या षटकामध्ये आली आहे असं म्हणूया. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. गोल्डन स्पॉटची डब्बा पडल्यानंतर चेंडूने थोडी उसळी जास्त घेतली आहे. अल्पेश पाटील या चेंडूची रणनीती समजत नाहीये. चेंडू सरळ जाईल. यष्टीरक्षक आपण पाहतोय या सूरजच्या हातामध्ये. सुरेख कामगिरी सूरजने केली आहे. चेंडूची नक्कीच आपण पाहिलं तर रणनीती समजली नव्हती. अल्पेशला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. प्रयत्न फसला. प्रयत्न फसवला गेला. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्फत गोलंदाज तेजस. देखना स्ट्रोक. एक आगला वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण प्रथमेश मार्फत आपल्याला पाहायला मिळते. इथे एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तब्बल या 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. सुरेख रणनीती विकेट तुषार आणि अल्पेश मार्फत आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आला. तर नक्कीच या 2 फलंदाजांवरती एक मोठा दबाव असणार आहे. आता निर्धारित 12 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 14 धावा. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. एक आव्हान सोपं आहे पण ते कठीण होऊ शकतं कारण की आपण जर पाहिलं तर ज्या मोठ्या मोठ्या फलंदाजांवरती विश्वास दाखवला होता. आपण जर पाहिलं तर नयन आणि प्रज्योत की अशी सलामीवीराची जोडी आली होती. एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही आणि प्रज्योत जर आपण पाहिलं तर डक आउट झाला. 0 या धावसंख्येवरती प्रज्योत बाद झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर नयनने आपल्या संघासाठी 2 धावा बनवून नयन सुद्धा बाद झाला. आणि तिसरा फलंदाज जर आपण पाहिलं तर राणा याने मात्र वैयक्तिक 4 धावा जोडून आपल्या संघाला एक पुढे योगदान दिलं होतं आणि राणा सुद्धा आपण पाहतोय 4 धावेवरती बाद झाला. त्यानंतर चौथा फलंदाज आपण पाहिलं तर निकेत पोकले तो आपण पाहिलं तर डक आउट झालाय. 0 या धावसंख्येवरती बाद. तर असे सर्व मोठे फलंदाज बाद झालेत. तर आता आपण पाहतोय या तुषार आणि अल्पेश या 2 फलंदाजांवरती विश्वास दाखवलाय आणि अल्पेशने मात्र 2 चेंडू खेळत तब्बल 2 धावा जोडल्यात अग्री बॉयज रोड संघासाठी. यानंतर होणारा सामना मळखंडवाडी वर्सेस आरे. माझा आवाज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतोय. हा तुम्हाला लास्ट कॉल असणार आहे. आज आपल्याला एक प्रेक्षणीय मॅच खेळवायची आहे. एक घमासान युद्ध नक्कीच रोहा 11 वर्सेस कोलाड 11. तरी ती मॅच जास्तीत जास्त 6 षटकांची खेळवायची इच्छा आहे आयोजकांची. तर मी विनंती करेन मळखंडवाडी संघाचा कर्णधार आणि आरे संघाचा कर्णधार राजा आणि कल्पेश आपण त्वरित नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचं आहे. आणि
जेव्हा आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी याल तेव्हा आपली 11 खेळाडूंची नावे इथे समालोचक कक्षामध्ये द्यायचे आहेत. प्लेइंग लिस्ट आपण इथे द्यायची आहे. सूरज गोलंदाजी मार्फत कुलटप्याचा चेंडू सुरेख फटका आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय या क्षेत्ररक्षकाच्या थेट हातामध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा मानस आणि ते मात्र आपण पाहतोय हे काय घडलंय. काय घडलंय पंचांकडे मोठी अपील मागितली होती. नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये नक्की फलंदाज बाद आहे की नाही हे महत्वाचं होतं, पण पंचांनी मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद दिला नाहीये. दोन्ही फलंदाज क्रीजवरती सुखरूपरित्या तैनात आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील यात मात्र शंका नाही आहे. राज कांबळे आणि आपण पाहतोय भावेश ठमके अशी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आहेत. 2 धावा घेतल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्येत मात्र वाढ. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती येतात. 2 चेंडूमध्ये तब्बल 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरजने. आतापर्यंत सुरेख कामगिरी केली होती. नक्कीच रोखल्या होत्या धावा. क्षेत्ररक्षणामार्फत थोडी चूक झाली आणि तब्बल जर आपण पाहिलं तर हा कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता, पण तसं घडलं नाहीये. जर तर हा खेळाचा भाग नाहीये. षटकातील 3रं चेंडू स्ट्राईकला अल्पेश पाटील. सुरेख फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रकवरच्या दिशेने खेळून काढलाय. फटका आपण पाहिलं तर सुरेख होता, पण थोडे आउटफील्ड आपण पाहतोय तिथे चेंडू रोखला गेलाय. 2 धावा मात्र इथे घेतल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तब्बल 4 गडी बाद 15 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अग्री बॉईज रोट संघाची 24 धावांचा पाठलाग करतात. जर तर आपण जर पाहिलं तर इथे जास्तीत जास्त धावा झाल्या असत्या धाटाव संघाकडून तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं, पण तसं घडलं नाहीये. कारण की तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज सुद्धा समोर होते. निशी करणे आपण जर पाहिलं तर पहिलं षटक मेडन हातरलं. या स्पर्धेतील 3रं मेडनवरचं आपण पाहिलं तर 3री मेडनवर आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे निशी कडून. एक रोहा एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू इथे मात्र देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. एक अगला वेगळा शॉट यावेळी मात्र यशस्वी ठरतोय. अल्पेश पाटील आपल्या संघासाठी या 4 धावा. कम ऑन डीजे. समीकरण पूर्णपणे आपण पाहतोय बदललं गेलंय. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर आता 19 धावा धावफलकावरती आल्यात. तर निर्धारित 8 चेंडूमध्ये 5 धावा आता बनवायच्यात. नक्कीच आपण जर पाहिलं तर अल्पेश पाटील एक धडाकेबाज फलंदाज आयकॉनची भूमिका पार पाडतो. एक ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतोय खारापडी संघाचा. आपल्या संघासाठी मात्र इथे आपण पाहिलं तर अग्री बॉईज रोड संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि एक निर्णय खेळी केली आहे म्हणून आपल्या संघासाठी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले. सन्मान दिलाय चेंडूला. आपण पाहिलं तर चेंडू मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येणार फेकी करण्यात तत्पूर्वी मात्र 1 धाव इथे सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेड. स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर तुषार आणि धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय आरे संघाचा कर्णधार अमित चोंदे आणि मलखंडवाडी संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय. आपण पाहतोय आरे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. सुरेख फटका देखना स्ट्रोक आणि या फटक्यावरती आपण पाहतोय सामना जिंकलाय. तुषार आहे या मैदानावरती हुशार. नक्कीच या 6 धावेने हा सामना जिंकला जातोय. अग्री बॉईज रोड संघ एक मोठा विजय आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिलं तर विजयी झालाय. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा खूप खूप कौतुक. तर मलकणवाडी संघाचा कर्णधार सुद्धा आलेला आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू हर्षद. माननीय श्री गौरव शेठ शहा यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्याचा इथं नाणेफेक होतोय. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. एका बाजूला आरे खुर्द संघाचा संघनायक